गुड मॉर्निंग एव्हरीवन. सुचिता सतीश ब्लॉग्समध्ये हातात पातूरची भाजी घेऊन मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे पातूरच्या भाजीनी आणि मी बाजूला मटकीचं उसळ पण बनवलं आहे नाश्त्यासाठी. स्वयंपाक करता करता माझा नाश्ता पण सुरूच आहे. ही भाजी बनवायला सर्वात सोपी. फक्त याच्यात कांदा, लाल मिरची वाढलेली आणि मीठ पडतं, पण खायला खूप जास्त स्वादिष्ट असते. हिला आम्ही पातूरची भाजी म्हणतो. तुमच्या भागात हिला काय म्हणतात हे मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा. दिसायला एवढी मोठी तर दिसत आहे, पण ती शिजल्यानंतर तिचं व्हॉल्यूम आपोआप कमी होऊन जाईल. तशी ही जास्तच होती भाजी, त्याच्यामुळे मी पूर्ण नाही बनवली, थोडी ठेवून दिली. नेहमीप्रमाणे मी घरविलचा नाश्ता बनवून ठेवला, म्हणजे उठल्याबरोबर मला त्याला भरवता येईल. शिजल्यानंतर अशी काही दिसते ही भाजी. भाजी माझी रेडी आहे. घरविलचा नाश्ता पण रेडी आहे आणि मी इकडे वरणाचा कुकर लावलेला आहे. बाहेर छान पाऊस पडत आहे आणि सगळीकडे मस्त हिरवंगार झालेलं आहे वातावरण. घरविल उठल्यावर मी त्याला इथेच गॅलरीत घेऊन आली आणि त्याला पण नाश्ता भरवला. घरविलची अंघोळ वगैरे आटोपल्यावर सतीश त्यांना हॉलमध्ये खेळायला घेऊन आले होते, त्याच्यामुळे तो इथे खेळत होता. आम्ही खाली बसले होते ते लॉन मध्ये, हॉल मध्ये. सॉरी, हा खेळतो इथे बबडी आमचा. आज हॉलमध्ये कार्यक्रम असल्यामुळे सायंकाळचा बाहेर किचनमध्ये स्वयंपाक सुरू आहे आणि मी तर हॉलमध्ये बसली होती. काकू इथं वडे तळत आहेत. इकडे कोमल ताईंनी पोहा बनवलेला आहे. नाश्त्यासाठी पोहे बनले होते. आज ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांच्या पाहुण्यांसाठी. माणकर काकू पनीर कापून राहिले. बाहेर छान पाऊस येत आहे आणि इथं पाणी पण साचलंय. आम्ही वंशला ट्युशन वरून घ्यायला चाललो. हे गुलमोहराचं झाड बघा, पावसात किती छान दिसतंय ना बहरलेलं. वंशी ट्युशन सुटली, आम्ही त्याला घेऊन चाललो.
हॉलमध्ये कार्यक्रम सुरू होता आणि पाऊसही येत होता, त्याच्यामुळे आम्ही लॉनमध्ये मस्त छत्री घेऊन फिरत होतो. कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांची ये-जा सुरू आहे. चला मी पण दाखवते तुम्हाला समोरून कसं दिसतंय डेकोरेशन ते. ही आहे आमची मेन एंट्री. चला आतमध्ये. हॉलच्या आतमधली पण एक झलक दाखवते. तर एवढंच होतं आजच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात परत नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.